Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एका प्रतिभा संपन्न अभिनेत्रीने आयुष्य संपवल्यानं बॉलिवूडमध्ये आता चांगलीच खळबळ उडाली. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी संचितानं आयुष्य संपवलं, त्यामुळे सर्वच हादरून गेले. कुमकुम भाग्य, वागळे की दुनिया, दिलवाली दुल्हा ले जाएगी आणि विक्की कौशलच्या छाव्यासारख्या सिनेमात ती चमकली होती. तिच्या कामाचंही कौतुक झालं होतं. अजून तिला करिअरचा मोठा टप्पाही गाठायचा होता, पण त्यापूर्वीच तिने जगाला अलविदा केलं. संचिताच्या मृत्यूचं कारण एक दिवस उलटून गेला तरी समोर आलेलं नाही. संचिता उगले ही अस्सल मराठमोळी अभिनेत्री होती, पण हिंदीत तिने चांगला जम बसवला होता. संचिता अहिल्यानगरच्या संगमनेरची राहणारी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संचितानं अल्पावधीतच टीव्ही इंडस्ट्रीत जम बसवला होता. लहानपणी टीव्ही सिरियल पाहायची, त्यामुळे आपणही अभिनेत्री व्हावं असं तिला वाटायचं. त्यामुळे तिने नगरला नाटकात काम करायला सुरुवात केली होती. छोट्या छोट्या भूमिका ती साकारायची. त्यानंतर तिचं काम पाहून तिला मोठ्या भूमिकाही मिळू लागल्या. 2023 नंतर संचिताच्या करिअरने वेग घेतला. तिला कुमकुम भाग्यमध्ये दिया टंडनची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली, त्यामुळे तिच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला. त्यानंतर संचितानं मागे वळून पाहिलं नाही. या मालिकेने केवळ मला ओळखच निर्माण करून दिली नाही, तर माझ्या आईवडिलांनाही अभिमान वाटण्याची संधी दिली, असं संचिता नेहमी म्हणायची. जवळपास 1.5 वर्ष ती या मालिकेत काम करत होती. या काळात तिने एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्धही केलं. वागळे की दुनियामध्ये तिने रुचिता जेटली ही व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर दिलवाली दुल्हा ले जाएगी मध्ये सुकून नावाची मुख्य व्यक्तिरेखा तिने साकारली. या मालिकेत ती सोराब बेदी सोबत काम करत होती. या भूमिकेतून तिच्या अभिनयाची रेंज दिसून आली. छावा सिनेमात तिने ताराराणी यांचा रोल साकारला. विक्की कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. तर सायलेन्स 2 द नाईट आउल बार शूटआउटमध्ये तिने मनोज वाजपेयी सोबत काम केलं होतं. त्याशिवाय क्राईम आजकलमध्येही ती दिसली होती. संचिता उगले हिने स्वतःचं आयुष्य संपवलं आणि अख्ख्या इंडस्ट्रीला धक्का बसला. अशातच टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री आचल खुराना हिने टेलिव्हिजनच्या दुनियेचं सत्य सांगितलं. आचल खुराना म्हणाली की हे फारच दुःखद आहे, कारण 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत याचंही निधन झालेलं. मी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की हे जग कसं आहे. आजकाल कास्टिंगमध्ये खूप पक्षपातीपणा केला जातोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर अतिप्रमाणात भर दिला जातोय. त्यांच्यातूनच लीड ॲक्टर्स निवडले जातात आणि त्यांना 50,000 ते 3 लाख रुपयापर्यंत मानधन दिलं जातं, ज्यामुळे इतर कलाकारांना खूप वाईट वाटतं. तुम्हाला सांगते, जर त्यांनी 5,000 रुपये मानधन निश्चित केलं असेल आणि तुम्ही 6,000 रुपये मागितले, तर ते त्याऐवजी सरळ एखाद्या नव्या कलाकाराला घेतात. मग त्या व्यक्तीला अभिनयाचं कौशल्य अवगत आहे की नाही याचा ते विचारही करत नाहीत. यामुळे कलाकारांवर खूप ताण येतोय. मात्र आता संचिता उगलेच्या आत्महत्येमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील राजकारणावरही चर्चा रंगू लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.